आणि आता उजनी धरणात बोट बुडून झालेल्या अपघातासंबंधीची मोठी बातमी आहे। या बोट मधल्या 6 पैकी 5 जणांचे मृतदेह आढळून आलेले आहेत। नदीमध्ये 5 मृतदेह तरंगताना दिसून आले। यातल्या तिघांची ओळख पटली आहे। हे सर्व करमाळा तालुक्यातील झरेगावचे रहिवासी होते, तर दोघांची ओळख पटवण्याचं काम सुरू आहे। 2 दिवसांपूर्वी इंदापुरात हा अपघात घडला। काल दिवसभर बोट आणि बोटीत असलेल्या 6 जणांचा शोध सुरू होता। बोट सापडली, मात्र 6 जण बेपत्ता होते। या 6 जणांपैकी 5 जणांचे मृतदेह सापडले, मात्र एकाचा शोध हा अद्यापही सुरू आहे। तर या दोन्ही घटनांच्या संदर्भातील अधिकची माहिती आपल्याला माधव सावरगावे देत आहेत। माधव, आपण पाहतोय राज्यामध्ये सध्या उजनीकडमध्ये देखील बुडालेल्या 5 जणांचे मृतदेह आढळलेले आहेत, मात्र या ठिकाणी सध्या एकाचा शोध सुरू आहे। काही तांत्रिक अडचणीमुळे आपला आवाज पोहोचू शकत नाहीये, मात्र उजनी धरणात बोट बुडून झालेल्या अपघातासंबंधीची ही मोठी बातमी आहे। या बोट मधल्या 6 पैकी 5 जणांचे मृतदेह सध्या आढळलेले आहेत।